नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चुलीवर अगदीच टेस्टी रेसिपी बनवतो बघा। रेसिपी पूर्ण बघा। रेसिपीला आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन कोण असेल ते। आता एक तांब्या मी पाणी ओतले बघा, कढईमध्ये चुलीवर करते आणि हिरवी मिरची घेतली देठास आहेत। मिरची आपल्याला शिजवून घ्यायची, मधून चेक करत राहायचं मिरची शिजली का बघायचं बघा। मिरचीचा थोडा कलर बदललाय बघा। आता खूपच टेस्टी ही मिरचीची रेसिपी होते बघा। तुम्ही 2 चपाती खायची 4 खाचाल अशी किती भारीच रेसिपी होणार आहे आपली। परत एकदा बघायचं आपल्याला मिरची शिजली का। तर मिरची चांगली शिजली आहे बघा, वरून दिसते, कलर पण पूर्ण बदललाय मिरचीचा, पाणी पण आटत आलेलं आहे। तुम्हाला देठ काढायचं तुम्ही देठ पण काढून करू शकताय, मी देठाचा इथे घेतले। तर मिरची शिजली सगळी, आपण आता ताटात काढून घेऊया। अगदी सोपी आहे बघा आणि झटपट होणारी रेसिपी आहे। भाजीला काही नसलं तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून खाऊ शकताय बघा। जास्त तिखट नाही मिरची। आता मिरची मी ताटात पूर्ण काढून घेतली, पाणी नितळून घेतलेलं आहे बघा। मिरचीचा कलर पण बदलला आणि मिरची आता पाणी नितळलं कशी चपटी झाली बघा। आता मिरचीचा आपल्याला 2 भाग करून घ्यायचे, आता मधून चीर पाडून घ्यायचे, 2 भाग करून घ्यायचे बघा। एका मिरचीचं 2 तुकडे करायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी मिरची आपल्याला चिरून घ्यायची ही सुरीनं। मी देठ ठेवले, तर तुम्हाला देठ काढायचं असलं तर तुम्ही काढू शकताय। खूपच छान ही चवीला भारी होते बघा। मिरचीची भाजी बोललं तर चालेल, मिरची बोललं तर चालेल, तोंडाला चव आणणारे नाही, झटपट होणारे। 2 चमचे कढईत तेल घालून घेऊया आपण। कढईतलं पाणी मी नितळून घेतलेलं आहे, परत चुलीवर ठेवले बघा। तेलामध्ये जिरं घालूया 1 चमचा आणि ठिसून घेतलेला लसूण घालूया आपण 1 गड्डा। लसूण ठिसून घ्या, चव जास्त येते बघा। तर गावाकडली ही रेसिपी चालू आहे माझी, गावाकडे आहे त्यामुळे मी चुलीवर बनवते बघा। हळद घालूया आपण किंचित। आता आपण चिरून घेतलेली मिरची घालूया बघा। चवीला ही अप्रतिम लागते बघा अशी तुम्ही मिरची बनवलं तर। मिरची घालून परतून घ्यायची आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित। आता 2 चमचे दाण्याचं कूट घाले, घरातल्या साहित्यात तयार होते बघा झटपट रेसिपी ही। चवीपुरतं मीठ घाले, चटपटीत होण्यासाठी आपण लिंबू पिळून घेणार आहे। मिक्स करून घेऊया परतून तेलामध्ये व्यवस्थित। आता एक अर्धा लिंबू घेतले बघा, पिळून घेऊया आपण। तुम्हाला जास्त चटपटीत अजून पिळलं तरी पण चालेल। खूप छान ही मिरची पण लागते बघा, मिरचीची भाजी बोललं तर चालेल। आता आपण सर्व काढून घेऊया, झाली आपली तयार। अगदीच 5 मिनिटात तयार होते बघा, जास्त वेळ लागत नाही, मिरची पटकन शिजते आणि तोंडाला चव आणणार आहे बघा रेसिपी। तुम्ही डब्याला पण देऊ शकताय, सकाळच्या घाई गडबडीत आधी संध्याकाळ करून फ्रीजमध्ये 5 दिवस राहते बघा, अजिबात खराब होत नाही। अशी भाकरी घ्यायची ज्वारीची किंवा बाजरीची, तांदळाची, चपाती घ्या तुम्ही, अशी चपाती संग भाकरी संग खाल्ली तर छान लागते बघा। पाहिजे वरून लिंबू पिळून घ्यायचं, खूपच टेस्टी लागते। एकदा नक्की करून बघा। माझी जर रेसिपी आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन कोण असेल त्याने। अशी भाकरी संगती खायची, तुम्ही खरं 2 भाकरी खाचाल, 4 चपात्या खाचाल। धन्यवाद।